नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये. तर जसं की तुम्हाला माहीत आहे, आज जे परिपत्रक आले 16 दिनांक 1/2/2024चे, तर याच्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा 772 पोस्टचा निकाल आलेला आहे. आणि याच्यावरून तुम्हाला हे सुद्धा कळू येणार आहे, जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायला बसले तर तुमचे जर वेटिंग असेल तर वेटिंग कितव्या नंबरपर्यंतचा क्लिअर होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये कळणार आहे, जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं. नाही केलं तर काही हरकत नाही, मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ 100% याच्यावर किती कॅल्क्युलेशन करून किती प्रकारचं जे वेटिंग आहे, किती वेटिंग लिस्ट क्लिअर होऊ शकते याच्यावरती मी आणणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं की जो निकाल आहे तो लवकरात लवकर लागणार आहे. कसल्याही प्रकारची याच्यामध्ये अडचण नाही, फक्त थोडी जे कोर्ट केस चालू होते त्याच्यामुळे थोडी जे प्रॉब्लेम होत होता तर तो ITI इन्स्ट्रक्टरसाठी होता, बाकी काही नाही. ITI इन्स्ट्रक्टरच्या बारेसुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत की नेमकं काय तर लेडीज रिझर्वेशनचा मॅटर होणार होता, त्याच्याबद्दल काय हरकत होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला जे परिपत्रक आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे. तर परिपत्रक क्रमांक 42 आहे आणि 16/1/2024चा आहे. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा रिझल्ट आहे. ठीक आहे, तर रविवार दिनांक 16/4/2023 रोजी घेण्यात आली होती जे परीक्षा होती ती. तर ह्या एवढं काही मॅटर वाचण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे, हे मॅटर आपण ऑलरेडी वारंवार वाचलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता आपण बघा, जो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन यांचे झालेले होते याच्यामध्ये 2 चान्स देण्यात आलेले होते. 30/11/2023ला एक चान्स होता आणि 1/12/2023ला एक चान्स देण्यात आलेला होता आणि 1/1/2024ला सुद्धा एक चान्स देण्यात आलेला. म्हणजे 30/11/2023 ते 1/12/2023 याच्यामध्ये रेग्युलर म्हणजे पहिला चान्स मुलांना होता. त्याच्यात जे विद्यार्थी ॲबसेंट होते त्यांना परत 1/1/2024ला एक चान्स देण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर हा रिझल्ट जो आहे तो DBTने डिक्लेअर केलेला आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपण मित्रांनो इथे बघा, हा जो रिझल्ट आहे ज्युनियर सर्वेअर कम ज्युनियर अप्रेंटिसशिप ॲडवायझर टेक्निकल. ठीक आहे, तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनचा रिझल्ट आहे, याच्या 2 जागा होत्या. ठीक आहे, आणि 2 जागेसारखाचा जो मेरिट नंबर होता 4 नंबरचा सिरियल नंबर, म्हणजे मेरिट नंबर जो 4 नंबर होता त्या विद्यार्थ्याला बोलवण्यात आलेलं होतं आणि 127 नंबरचा जो मेरिट होता त्याला बोलवण्यात आलेलं होतं. 2 जागा होत्या, एक SC कॅटेगरी, एक ST कॅटेगरी. ठीक आहे, तर सिलेक्शन जे झालं आहे ते SC जनरल 1मधून झालेलं आहे आणि याच्यामध्ये अंडर व्हेरिफिकेशन यांचं दाखवलेलं आहे, म्हणजे जे अंडर व्हेरिफिकेशन आहे. आणि यांना जे देण्यात आलेलं आहे ते नाशिक डिपार्टमेंट देण्यात आलं, म्हणजे नाशिकचं जे आहे ते रिजन देण्यात आलेलं आहे, नाशिकचं डिव्हिजन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि नंतर आहे जो पहिला नंबरचा जो स्टुडंट आहे म्हणजे प्रतीक जाधव, SC कॅटेगरीतून जो बिलॉंग करतो त्याला नाशिकमध्ये पोस्टिंग, आणि यांचं जे व्हेरिफिकेशन ते अंडर व्हेरिफिकेशन आहे. ठीक आहे, आणि नंतर आहे मेघश्याम गीते, ST कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, ST जनरल 1मधून, परंतु याचं सुद्धा जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते अंडर व्हेरिफिकेशन आणि याला अमरावती डिव्हिजन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता अंडर व्हेरिफिकेशनमध्ये आता व्हेरिफिकेशन क्लिअर झालं की नाही झालं हे जे आहे ते नंतर त्यांना मेसेजद्वारे किंवा मेलद्वारे कळवण्यात येणार आहे. ठीक आहे, परंतु सध्या जे आहे ते अंडर व्हेरिफिकेशन त्यांचा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस सुरू आहे. 2 जागा आहे आणि 2 जागेसाठी 2 विद्यार्थ्यांचा निकाल इथे जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा ज्युनियर. नंतर बघा मित्रांनो, सुप्रिटेंडेंट टेक्निकलचा जो रिझल्ट आहे त्याच्यावरती लक्ष द्या. टोटल 13 जागा यांच्या होत्या आणि 13 जागेकरता 13 उमेदवारांची इथे लिस्ट लागलेली आहे ऑलरेडी. आता याच्यामध्ये कोणते उमेदवार एलिजिबल आहे, कोणते अंडर व्हेरिफिकेशन आहे, कोणते ऑप्शन आहे, या सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती जागा ज्या त्या मोकळ्या होणार आहे पुढच्या लिस्ट करता, म्हणजे वेटिंग लिस्ट करता. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा 13 जागा होत्या सुप्रिटेंडेंट टेक्निकलमध्ये. याच्यामध्ये पहिल्या नंबरचा जो विद्यार्थी आहे मित्रांनो गणेश देवेकर, मेल कॅन्डिडेट OBCमधून होता, ओपन जनरलमधून त्याला सिलेक्शन देण्यात आलेले होते त्यांचा स्कोर जास्त असल्यामुळे. परंतु हा जो विद्यार्थी आहे तो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता म्हणजे उपलब्ध नव्हता, अबसेंट होता, त्याच्यामुळे ही जी जागा आहे त्याला ती मिळणार नाही. म्हणजे अबसेंट होता म्हणजे ती जागा कोणाला मिळणार नाही. याच्यातली एक जागा तुमच्याकरता म्हणजे जे वेटिंग लिस्टवर आहे त्यांच्याकरता ते राहणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा जे विद्यार्थी आहे तो आहे रुचक गोरे नावाचा, मेल कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमधून आहे, ओपन जनरलमधून त्याला चान्स देण्यात आलेला आहे. इलिजिबल आहे म्हणजे व्हेरिफिकेशन याचा कम्प्लीट झालेला आहे. ज्यांचं अंडर व्हेरिफिकेशन आहे त्यांना व्हेरिफिकेशनला वेळ लागत आहे, त्याच्यामुळे जे व्हेरिफिकेशन ज्यांचं क्लिअर झालं त्यांच्या नावासमोर एलिजिबल आणि ज्यांचं क्लिअर झालेलं नसेल त्यांच्या नावासमोर अंडर व्हेरिफिकेशन लिहून येणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये पुणे डिव्हिजन त्याला देण्यात आलेलं आहे. नंतर आहे योगीराज माने नावाचा विद्यार्थी, मेल कॅन्डिडेट EWSमधून आहे, परंतु जनरलमधून त्याला जागा देण्यात आलेली आहे. तेसुद्धा DBT डिपार्टमेंटमध्ये राहणार आहे. ठीक आहे, एलिजिबल आहे, व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे विद्यार्थ्याचं. 4 नंबरचा स्टुडंट बघा, 4 नंबर 1, 2, 3 आणि 4 पहिल्या ज्या 4 जागा आहेत त्या ओपनमधून देण्यात येत आहे. जरी कॅटेगरीचा स्टुडंट असला तरी ती जागा ती मार्क्सनुसार ओपनमधून देणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तुमच्या लक्षात येणारच आहे.
आता याच्यानंतर योगेश चव्हाण नावाचा विद्यार्थी विजेमधला आहे, मेल कॅन्डिडेट आहे. विजे जनरलमधून त्याला जागा देण्यात आलेली आहे. अंडर व्हेरिफिकेशन आहे, याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, अमरावती डिव्हिजनमधून देण्यात आलेला आहे. नंतर अनिल नायक मेल कॅन्डिडेट BGAमधून आहे, परंतु यालासुद्धा जनरल 2मधून जागा देण्यात आलेली आहे. याचा जो रँक होता तो 13 नंबरची रँक होती आणि अंडर व्हेरिफिकेशन याचासुद्धा आहे, नागपूर डिव्हिजन त्याला देण्यात आलेलं आहे. नंतर आहे चेतन चव्हाण नावाचा जो विद्यार्थी आहे, मेल कॅन्डिडेट आहे, BGAमध्ये आहे, जनरल 3ची जागा देण्यात आलेली आहे. अंडर व्हेरिफिकेशन आहे, मुंबई डिपार्टमेंट आहे, ठीक आहे, मुंबई डिव्हिजन आहे. नंतर आहे रेशम झिंगाडे, फिमेल कॅन्डिडेट आहे, OBCमधून LDS कॅटेगरी म्हणजे OBCमधून LDS रिझर्वेशन तिला देण्यात आलेलं आहे, एलिजिबल आहे आणि DBT डिपार्टमेंट तिला देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आता याचं जो IT इन्स्ट्रक्टरच्या ज्या LDSच्या जागा आहे, LDS केसमुळे ज्या जागा रोखल्या गेल्या त्याच्या परिपत्रकात तुम्हाला क्लिअर दिलेलं असेल, ठीक आहे. बाकी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर होणार होता, मी अगोदर तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलेलं होतं, तो डिक्लेअर झालेला आहे. नंतर आहे प्रेरणा वानखेडे, फिमेल SC कॅटेगरीची कॅन्डिडेट आहे, LDSचं रिझर्वेशन आहे तिला. SC LDS 1 अंडर व्हेरिफिकेशन आहे, इथं जे डॉक्युमेंट्स आहे ते नागपूर डिव्हिजन तिला देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर SC LDS 1मध्ये यायचा काही डिक्लेअर म्हणजे प्रॉब्लेम नव्हता, SC कॅटेगरी ST कॅटेगरींचा, ठीक आहे, त्यांना ते मिळणारच होतं. जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अंडर व्हेरिफिकेशनमध्ये क्लिअर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. नंतर आहे समृद्धी मेश्राम, फिमेल कॅन्डिडेट SC कॅटेगरी आहे, LDSमधून रिझर्वेशन आहे, अंडर व्हेरिफिकेशन आहे, पुणे डिव्हिजन आहे, ठीक आहे. नंतर आहे ऐश्वर्या ससाने, फिमेल कॅन्डिडेट SC कॅटेगरी, LDSचं रिझर्वेशन आहे, अंडर व्हेरिफिकेशन DBT, ठीक आहे, डिपार्टमेंट जे आहे ते DBT. नंतर आहे नेहा पाटेकर, फिमेल कॅन्डिडेट ST कॅटेगरी आहे, LDSमधून रिझर्वेशन आहे, अंडर व्हेरिफिकेशन मुंबई आहे. हिची जी रँक होती ती 276वी होती. आणि नंतर आहे 596 नंबरची रँक आहे डायरेक्ट, त्याच्यामध्ये अतुल प्रकाशकर, मेल कॅन्डिडेट NTB मधला स्टुडंट आहे, परंतु एक सर्व्हिसमॅनचे जे त्याला रिझर्वेशन भेटलेलं आहे आणि त्यांना जे आहे ते इलिजिबल झालेलं आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पूर्णपणे ओके आहे, पुणे डिव्हिजनमध्ये ते कार्यरत होणार, ठीक आहे. तर हे 12 स्टुडंट झाले. आणि त्यानंतर 13वा, तर 13व्यामध्ये बघा 1032व्या नंबरची रँक आहे डायरेक्ट, रवींद्र परदेशी, मेल कॅन्डिडेट BJA, एक सर्व्हिसमॅनमधून आहे आणि इलिजिबल आहे DBT डिपार्टमेंट करता, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल अंडर व्हेरिफिकेशनमध्ये जे आहे त्या अंडर व्हेरिफिकेशनमध्ये जे विद्यार्थी ठेवले आहे याच्यामध्ये आता म्हणजे 90% चान्स आहे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते क्लिअर होण्याचे. 10% कुठे अडथळा आला तर येऊ शकतो, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला एक जागा जी आहे ती वेटिंग लिस्ट करता क्लिअर होणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये जो पहिला नंबरचा स्टुडंट जो म्हणजे ऑप्शन आहे त्याच्या जागी, ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो मिल राईट मेंटेनन्स, तर मिल राईट मेंटेनन्समध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मिळून टोटल 46 जागा होत्या, बरोबर. तर याच्यामध्ये बघा तुम्ही मिल राईट मेंटेनन्स मेकॅनिकलमध्ये, तर याच्यामध्ये ज्यांनी जे यादी लावलेली आहे ते टोटल 10 विद्यार्थ्यांची लावलेली आहे, ठीक आहे, म्हणजे 10 जागा याच्यामध्ये होत्या असं आपल्याला गृहीत धरावं लागेल, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल 10 जागेमध्ये मेकॅनिकलची गोष्ट करत होता आपण. त्याच्यामध्ये 1 नंबरचा जो स्टुडंट आहे मेरिट त्याचा एकच होता, गणेश देवेकर नावाचा जो विद्यार्थी आहे, म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं ज्या विद्यार्थी एकापेक्षा जास्त ट्रेडला सिलेक्ट झालेले असेल ते बाकीच्या ट्रेडला काय ऑप्शन राहणार आहे, ठीक आहे. तर हा एकच विद्यार्थी जर सिलेक्ट झाला असेल 2-4 ठिकाणी तर तो एकच पोस्ट घेणार आहे, त्यामुळे तो जाणीवपूर्वक डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला बाकीच्या गेलेला नाही आहे, ठीक आहे. म्हणजे ही जागा तुम्हाला मोकळी भेटणार याच्यामध्ये मेकॅनिकलमध्ये. तर याच्यामध्ये बघा हा गणेश दिवेकर नावाचा मेल कॅन्डिडेट OBCमधून हा विद्यार्थी आहे आणि ओपन जनरलची याला जागा होती, परंतु हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला गेलेला नाही, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये एक जागा तुमच्याकरता शिल्लक झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा मेरिट नंबर 2 आणि विशाल बाराते नावाचा विद्यार्थी, मेल EWS कॅटेगरी, EWS जनरल, अंडर व्हेरिफिकेशन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, ठीक आहे. नंतर आहे रोहित चिमोटे, मेल कॅन्डिडेट OBCमधून आहे आणि जनरल OBCची जागा त्याला मिळालेली आहे, अंडर व्हेरिफिकेशन आहे, औरंगाबाद डिव्हिजन आहे, ठीक आहे. नंतर बघा तुम्हाला वेदांत पाटील नावाचा विद्यार्थी, मेल OBC कॅटेगरी आहे, 5वी मेरिट नंबर होता आणि OBC जनरल 2मधून त्याला होता, परंतु नॉट इलिजिबल कारण की हा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ऑप्शन होता, ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा दुसरी जागा तुमच्याकरता मोकळी झालेली आहे, ठीक आहे. याच्यानंतर बघा सुधीर सुभात तांगडे, मेल कॅन्डिडेट EWSमधून एक सर्व्हिसमॅन होते, हे EWS एक सर्व्हिसमॅन 1मधून त्यांना सिलेक्शन होतं, परंतु ते सुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नाही, ठीक आहे. म्हणजे EWSच्या कॅन्डिडेटला तुम्हाला इथे परत चान्स आहे जो वेटिंग लिस्टवर असेल त्यांना, ठीक आहे. याच्यानंतर प्रशांत
वाडार प्रशांत वाडार मेल कॅन्डिडेट विजयमधनं होते. विजय जनरलची जागा त्यांना होती, परंतु तिथे सुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ॲबसेंट होते. ठीक आहे. नंतर तुम्हाला 22व्या नंबरचा जो मेरिट स्टुडंट होता मदन गानगुराडे यांना जे मेल कॅन्डिडेट एससी कॅटेगरीमध्ये होते. मदन गणगुर्डे मेल कॅन्डिडेट एससीमधून एससी जनरलची जागा ज्यांना होती. अंडर व्हेरिफिकेशन मुंबई डिव्हिजन आहे. ठीक आहे. नंतर आहे रोहिदास जांगले नावाच्या मेल एसटी कॅटेगरीमधनं होते, यांना अंडर व्हेरिफिकेशन मुंबई डिव्हिजन भेटलेलं आहे. नंतर आहे हेमंत एकनाथ राऊत एसटी कॅटेगरी अंडर व्हेरिफिकेशन आहे औरंगाबाद डिव्हिजन. ठीक आहे. आणि नंतर आहे 10व्या नंबरला 277 नंबरचा रँक असलेला विद्यार्थी प्रदीप गांजभारे मेल कॅन्डिडेट एससी कॅटेगरीमधून आहे, PWD यांचं होतं. आणि दिव्यांग शिवनसुद्धा त्यांना जे आहे ते पॅरलल रिझर्वेशन भेटलेलं आहे, अंडर व्हेरिफिकेशन आहे औरंगाबाद डिव्हिजन. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला इथं दिसत मित्रांनो, याच्यामध्ये जे पहिली जागा जी आहे ओबीसी, तर ओपनसाठी जी जागा होती ते ओपनचा एक कॅन्डिडेट याच्यामध्ये वेटिंग लिस्टमधून येईल. नंतर आहे जे ओबीसीची जागा ओबीसीचा एक कॅन्डिडेट येईल, कारण की इथे सुद्धा तुम्हाला दिसत असेल का डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थी उपलब्ध नव्हता. ठीक आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी येईल आणि नंतर विजयसाठी येईल. ठीक आहे. तर असे विद्यार्थी जे वेटिंग लिस्टमध्ये सध्या असेल त्यांनी आपले नाव चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला पुन्हा चान्स वेटिंगमधल्यांना मिळणार आहे. ठीक आहे. तर हे मेकॅनिकल ट्रेडबद्दलचं झालं. आता नंतरचा ट्रेड बघूया. अंडर व्हेरिफिकेशनचं मित्रांनो असं आहे, अंडर व्हेरिफिकेशन ज्यांचं असेल डॉक्युमेंट्स क्लिअर होऊ शकतो, काही थोडा प्रॉब्लेम आला तर येऊ शकतो, बाकी तेवढा प्रॉब्लेम. तर बघा मित्रांनो, मिडराईट मेंटेनन्स मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलमधल्या जागा आहे. टोटल जर विद्यार्थ्यांचं जागा 14 जागा याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. 46 जागेपैकी इलेक्ट्रिकलवाल्यांना. तर याच्यामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की कोणती जागा जी आहे खाली राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला जो मेरिट नंबर 1 आहे बाबूराव कराडे मेल विद्यार्थी NTC मधला आहे, पण ओपनची जागा त्याला देण्यात आली, मार्क जास्त असल्यामुळे एलिजिबल आहे मुंबई डिव्हिजनसाठी, म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स त्याचे क्लिअर आहे. ठीक आहे. नंतर आहे 2 नंबरला विशाल जेनेकर मेल कॅन्डिडेट ओबीसीमधून ओपन जनरल 2ची जागा त्याला देण्यात आली होती, पण तो हा विद्यार्थी ॲबसेंट होता, त्याच्यामुळे ओपनमधली एक जागा परत भरली जाईल. ठीक आहे. याच्यानंतर आहे मेल कॅन्डिडेट रँक नंबर 3 करवाडे महादू मेल कॅन्डिडेट ओबीसीमधून ओबीसी जनरलची जागा एलिजिबल आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं आहे आणि पुणेला त्यांना जी आहे ती जॉईनिंग मिळणार आहे. ठीक आहे. नंतर आहे योगेश धुमाल मेल कॅन्डिडेट EWS कॅटेगरी EWSमधली त्यांना जागा मिळणार आहे, एलिजिबल आहे औरंगाबाद डिव्हिजनसाठी. नंतर आहे फिमेल कॅन्डिडेट आहे SC कॅटेगरीमधून निकी चौतमल, तर यांना SC LDS 1चं जे रिझर्वेशन आहे त्याच्यानंतर अंडर व्हेरिफिकेशन यांचं आहे, अमरावती डिव्हिजन यांना मिळणार आहे. नंतर आहे कोमल शेरे फिमेल कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमधून LDSचं रिझर्वेशन आहे. 10व्या नंबरची रँक त्यांची होती, त्यांना ओपन LDS 1ची जागा मिळणार होती, परंतु ते नॉट एलिजिबल म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी ॲबसेंट होते, म्हणजे ही जी जागा आहे ती पुढच्या विद्यार्थिनीला मिळेल ओपनमधला. ठीक आहे. ज्यांच्या तिथे मार्क स्कोअर होईल, ज्यांचा तिथे हे होईल त्यांना तरी जागा मिळेल. ठीक आहे. जे त्या रँकमध्ये बसेल त्यांना. ठीक आहे. याच्यानंतर बघा देशमाने पार्श्वनाथ मेल कॅन्डिडेट 11 नंबरची रँक त्यांची होती, ओबीसीमधून एक सर्व्हिसमॅन होते, तर ओबीसीमधून एक सर्व्हिसमॅन असतानासुद्धा ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला गेलेले नाही, म्हणजे ही जागासुद्धा पुढच्या विद्यार्थ्यांना मिळेल, पुढच्या कॅन्डिडेटला मिळेल. ठीक आहे. याच्यानंतर 8व्या नंबरची बघा जो सिरियल नंबर आहे 13 नंबरची ज्यांची रँक होती पंकज पनसारे मेल कॅन्डिडेट NTD होते, PAचं त्यांना पॅरलल रिझर्वेशन होतं, परंतु हे सुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी उपलब्ध नव्हते. ठीक आहे. नंतर 15 नंबरची रँक असलेले सागर दादासाहेब सागर नावाचे जे विद्यार्थी मेल NTC जनरलची जागा आहे आणि एलिजिबल आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कंप्लीट झालेलं मुंबई डिव्हिजनमध्ये त्यांना सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा तुम्हाला एलिजिबल कॅन्डिडेट दिसणार आहेत 23व्या नंबरचे मेरिट नंबर, त्याच्यामध्ये विनय कुमार राठोड मेल कॅन्डिडेट BJAमधनं होते, BJAची जागा त्यांना भेटलेली आहे, नाशिक डिपार्टमेंट त्यांना भेटेल, नाशिक डिव्हिजन त्यांना मिळालेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये नंतर सचिन काळे नावाचे मेल ओपन कॅन्डिडेट PT त्यांचं रिझर्वेशन होतं, परंतु ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसुद्धा उपलब्ध नव्हते, त्याच्यामुळे पुढच्या कॅन्डिडेटला ही जागा देण्यात येणार आहे. ठीक आहे. नंतर बघा 132व्या क्रमांकाची ज्यांची रँक होती लाड श्रीपाती मेल कॅन्डिडेट EWSमधून XPT होता, एलिजिबल आहे आणि नाशिक डिव्हिजन त्यांना देण्यात आलेलं आहे. नंतर आहे सचिन शिंगडा मेल कॅन्डिडेट ST कॅटेगरीमध्ये आहे, ST जनरलची त्यांना जी आहे ती जागा अगेन्स्ट LDS 1मध्ये देण्यात आली. ठीक आहे.
म्हणजे लेडीजची जागा जी आहे त्यांना देण्यात आलेली आहे, मेल कॅन्डिडेटला होऊ शकते त्याच्यामध्ये LDS म्हणजे लेडीज जे आहे ते उपलब्ध नसेल तर एलिजिबल आहे. आणि नागपूर डिव्हिजन त्यांना देण्यात आलेलं आहे. नंतर आहे मनीषा कोडे फिमेल कॅन्डिडेट SC कॅटेगरीमधून LDSची जागा त्यांना देण्यात आलेली. रँक आहे यांची 168 आणि नॉट एलिजिबल होत्या पर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ऑप्शन होतं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे तुम्हाला इथे दिसत असेल. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकलमध्ये बघा मित्रांनो, तुम्हाला इथे दिसत असेल इलेक्ट्रिकलमध्ये टोटल 14 जागा होत्या. त्याच्यापैकी ज्या ऑप्शन जागा आहेत त्या बघूया आपण. अंडर व्हेरिफिकेशन सध्या सोडून द्या, व्हेरिफिकेशन जे आहे ते कम्प्लीट होण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये विशाल जनेकरची जी जागा आहे ती खाली राहणार आहे, ओपनला ती जागा जाणार आहे. ज्यांना जास्त स्कोर असेल त्यांना. नंतर आहे कोमल शेरे नावाची जी फिमेलची जागा आहे त्यासुद्धा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ऑप्शन होता, ही जागासुद्धा ओपन LDSला जाणार आहे. त्याच्यानंतर बघा देशमाने सरांची जी जागा आहे मेल OBC कॅन्डिडेट होते, एक सर्व्हिसमॅन, त्यांचे ते सुद्धा ऑप्शन होते, त्यांचीसुद्धा पुढच्या कॅन्डिडेटला म्हणजे वेटिंग लिस्टवाल्या कॅन्डिडेटला जागा जाणार आहे. नंतर आहे पंकज पानसरे NTDचा कॅन्डिडेट जे होते हे सुद्धा ऑप्शन होते, त्यामुळे ही जागासुद्धा पुढच्या कॅन्डिडेटला जाणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर बघा तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे सचिन काले PT रिझर्वेशन होतं परंतु ऑप्शन होते, हे सुद्धा जागा पुढच्या कॅन्डिडेटला जाणार आहे. आणि याच्यानंतर बघा मनीषा कोहली नावाची जे फिमेल कॅन्डिडेट होती यांचीसुद्धा जागा पुढच्या कॅन्डिडेटला जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नावाचं जे आहे वेटिंग लिस्टवाले आपले नाव काढू शकता. तुम्हाला जर प्रॉब्लेम जर असेल मी तुमच्या याच्यावरती एक व्हिडिओ वेगळा घेऊन येणार आहे की याच्यानंतर कोणत्या विद्यार्थ्याचा जो आहे तो नंबर वेटिंगमध्ये लागणार आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर पुढचं बघूया मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स करता. बघा मित्रांनो, टोटल ज्या जागा देण्यात आलेल्या आहे त्या 46 जागेपैकी 22 जागा देण्यात आल्या आहे. आणि याच्या 22 जागेमध्ये आता आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये आता इथे बघा तुम्हाला 1 नंबरला जे दिसत असेल श्रीनिवास गीते नावाचे जे मेल कॅन्डिडेट आहे NTDमधून जे बिलॉंग करतो, मार्क जास्त असल्यामुळे ओपन जनरलची जागा त्यांना देण्यात आलेली होती परंतु ते ॲब्सेंट होते. ठीक आहे, म्हणजे ही एक जागा तुमच्याकरता खाली झाली. बाकी जे आहे श्वेता शिंदे फिमेल ओपन LDS अंडर व्हेरिफिकेशन मुंबई डिव्हिजन आहे. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपण जर बघणार आहोत तर फक्त आता इथं खाली जागेचा विचार करूया आपण, बाकी सर्वांचे नाव इथे मी घेणार नाही. ठीक आहे, तर थोडा व्हिडिओ लंबा होत आहे त्याच्यामुळे हा सर्वांचे नाव घेणे शक्य नाही. अंडर व्हेरिफिकेशनवाले आणि इलिजिबलवाले कॅन्डिडेट आपण सोडून देऊया. याच्यामध्ये फक्त नॉट इलिजिबलवाले आणि ॲब्सेंटवाले कॅन्डिडेट आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये 10व्या नंबरला बघा तर 13व्या नंबरची ज्यांची रँक होती तारा राठोड फिमेल कॅन्डिडेट BJAमधनं होता. LDS रिझर्वेशनसुद्धा होतं BJAमधून आणि BJAची जागा त्यांना जनरल एकमधून भेटली होती. नॉट एलिजिबल काय आहे तर नॉट हॅव्हिंग रिलेव्हंट एक्सपिरियन्स. मी अगोदरच सांगितलं की एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा असणार आहे, महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. तर सगळे सिलेक्शन होऊन सुद्धा यांच्याकडे एक्सपिरियन्स नव्हता, त्याच्यामुळे त्यांचं जे नाव आहे ते इथून कटलं आहे. त्याच्यामध्ये बघा फिमेल कॅन्डिडेटला पुढची जागा भेटणार आहे परंतु याच्यामध्ये सुद्धा तुमच्याकडे व्हॅलिड एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. पुढच्या कॅन्डिडेटकडे नसेल तर ती सुद्धा कटणार आहे. पुढच्या विद्यार्थ्यांना तो चान्स देण्यात येईल, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल त्यांनाच तो चान्स देण्यात जाणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर बघा मित्रांनो बाकीचं नॉट एलिजिबल ते 15 क्रमांकाचा सिरियल नंबर बघा. 40वा नंबर ज्यांचा मेरिट होता प्राजक्ता गोसावी फिमेल कॅन्डिडेट NTBमधनं होत्या. ठीक आहे, प्राजक्ता गोसावी NTBमधनं फिमेल कॅन्डिडेट आणि NTBचीच जागा त्यांना देण्यात आली होती परंतु ह्या डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी ॲब्सेंट होत्या. म्हणजे ही NTBची जागा पुढच्या विद्यार्थिनीला फिमेल कॅन्डिडेटला देण्यात येणार आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स फार महत्त्वाची भूमिका तुमची इथे पार पाडणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर बघा मनीषा बागुल फिमेल कॅन्डिडेट ST कॅटेगरीमधून होत्या. LDS रिझर्वेशनसुद्धा होतं पण नॉट एलिजिबल, यांच्याकडे सुद्धा रिलेव्हंट एक्सपिरियन्स नाही आहे. ठीक आहे, तर एक्सपिरियन्समध्ये आता तुम्ही बघा याच्यामध्ये ऑलरेडी 2 कॅन्डिडेट कटलेले आहे. याच्यानंतर सुद्धा पुढचे कॅन्डिडेट बघा अमोल दादा मेल कॅन्डिडेट NTCमधनं होते. सगळं बरोबर आहे, PTचं रिझर्वेशनसुद्धा बरोबर आहे परंतु रिझर्वेशन म्हणजे आपलं एक्सपिरियन्स यांच्याकडे सुद्धा नाही. याच्यामध्ये ते एक्सपिरियन्समुळे तुम्हाला 3 कॅन्डिडेट इथे कटलेले दिसणार आहे. ठीक आहे, याच्यानंतर 137व्या नंबरची जी रँक आहे देसले राजेंद्र फिमेल कॅन्डिडेट ST कॅटेगरीमध्ये ST LDSची दुसऱ्या नंबरची जागासुद्धा होती परंतु डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसुद्धा ऑप्शन होत्या. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स किती महत्त्वाचा आहे हे दिसून येत असेल तर 4 जागा याच्यामध्ये तुमच्या पुढच्या कॅन्डिडेटला फॉरवर्ड होणार आहे. ठीक आहे, वेटिंग लिस्टवाल्यांना. त्याच्याकरता मी स्पेशल व्हिडिओ वेगळा बनवणार आहे. ठीक आहे, थोडा वेळ लागेल पण बनवणार आहे, नावासहित बनवणार आहे. तर बघा मित्रांनो, हॉस्टेल सुपरिटेंडंटची जी जागा होती 30 पोस्ट टोटल होत्या. त्या हॉस्टेल सुपरिटेंडंटमध्ये बघा
1 नंबरला जो मेरिट नंबर आहे योगेश चव्हाण विजयमधनं हा बिलॉंग करणारा जो विद्यार्थी आहे तो डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ॲबसेंट होता, म्हणजे ही जागासुद्धा पुढच्या जनरल कॅटेगरीला देण्यात येईल. हा कॅटेगरीचा होता परंतु मार्क जास्त असल्यामुळे ओपनची जागा त्यांना देण्यात आली होती. आता पुढची जागा मार्कानुसार तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघा जे आहे 2 नंबरला तर्लेकर कृष्णा मेल कॅन्डिडेट EWS एक सर्व्हिसमॅन होते, ओपन एक सर्व्हिसमॅन, नॉट हॅव्हिंग मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन इन फिजिकल एज्युकेशन. तर याच्याकडे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाही, त्याच्यामुळे त्यांचा पत्ता जो आहे तो कट झालेला आहे. याच्यानंतर बघा तुम्ही 3 नंबरला दगडू पाटील मेल कॅन्डिडेट OBCमधून एक सर्व्हिसमॅन होते, ओपन जनरल 2ची जागा होती, परंतु हे सुद्धा ऑप्शन होते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला. नंतर 4 नंबरची जागा बघा अनिल गीते मेल NTD ओपन जनरल 3मधून जागा होती, ऑप्शन होते, त्याच्यामुळे ही जागासुद्धा पुढे फॉरवर्ड करण्यात येईल. ठीक आहे. याच्यानंतर इलिजिबल कॅन्डिडेट आपण सोडून देऊया. नॉट इलिजिबल बघा 7व्या नंबरचा जो कॅन्डिडेट होता सोमनाथ वैरागडे मेल कॅन्डिडेट OBCमधून. ठीक आहे. एक सर्व्हिसमॅन आहे, OBC एक सर्व्हिसमॅनमधून त्यांना जागा होती, परंतु नॉट हॅव्हिंग मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे याच्याकडे सुद्धा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन होते, म्हणजे ही जागासुद्धा पुढच्या कॅन्डिडेटला दिली जाणार आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये बघा 8व्या नंबरची जागा आहे, याच्यामध्ये रघुनाथ सोनवाने यांना मेल OBCमधून होतं, एक सर्व्हिसमॅन सुद्धा होते, परंतु यांनासुद्धा नॉट हॅव्हिंग मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे यांच्याकडे सुद्धा मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही आहे, त्याच्यामुळे ही जागासुद्धा पुढच्या विद्यार्थ्याला फॉरवर्ड होणार आहे, पुढच्या कॅन्डिडेटला फॉरवर्ड होणार आहे. याच्यानंतर बघा ऐश्वर्या ससाने फिमेल कॅन्डिडेट SC कॅटेगरीमध्ये होत्या, LDS ओपन LDSची जागा त्यांना मिळालेली होती, परंतु ह्यासुद्धा ॲबसेंट होत्या, त्याच्यामुळे ही जागासुद्धा पुढे फॉरवर्ड करण्यात येईल. नंतर आहे साईनाथ देसाई मेल कॅन्डिडेट EWS एक सर्व्हिसमॅन, नॉट हॅव्हिंग मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. ठीक आहे. यांच्याकडे सुद्धा क्वालिफिकेशन नव्हतं. नंतर 12व्या नंबरचं बघा प्रमोद पवार मेल कॅन्डिडेट OBC एक सर्व्हिसमॅन आहे, नॉट हॅव्हिंग मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर अशा फार विद्यार्थी आपल्याला फार कॅन्डिडेटच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. नंतर आहे रमेश माने मेल EWS कॅन्डिडेट EWS जनरल 2ची जागा त्यांना मिळणार होती, परंतु यांच्याकडे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन नव्हतं. ठीक आहे. म्हणजे ह्या जागासुद्धा पुढे फॉरवर्ड करण्यात येणार आहे. नंतर आहे महेश बिडावे मेल कॅन्डिडेट EWSमधून कशासाठी नॉट एलिजिबल आहे, तर नॉट हॅव्हिंग मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर नॉट हॅव्हिंग मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे आपल्याला भरपूर केसेस याच्यामध्ये बघायला दिसत आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा जवळपास सर्वच कॅन्डिडेट म्हणजे 1-2 कॅन्डिडेट सोडले तर सगळेच जे आहे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशनमुळे आणि काही जे आहे ते एक्सपिरियन्समुळे बाहेर निघालेलं तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जवळपास जे जागा आहे किती 30 जागेपैकी आपण फक्त ज्या जागा भरल्या जाणार आहे त्याच्यावर तर बघितलं तर बाकीच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या फॉरवर्ड होणार आहे. याच्यामध्ये बघा 1-2 इलिजिबलपैकी आपण गोष्ट करणार आहोत आणि नंतर आहे 3 फक्त ज्या 30 जागेपैकी 3 जागा ज्या आहेत त्या क्लिअर आहे, बाकीच्या ज्या 27 जागा आहेत त्या पुढच्या विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टवाल्यांना याच्यामध्ये मिळणार आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं वेटिंग लिस्टमधली जे क्लिअर होण्याचे चान्सेस आहे, काही काही याची पूर्णपणे चान्सेस आहे, काही काही याची जे आहे ते कमी आहे, परंतु काही काही याची 1, 2 ते 3 वेटिंगसुद्धा क्लिअर होऊ शकते त्याच्यामध्ये बघा आता फक्त 3 विद्यार्थी आपल्याला हॉस्टेल सुपरिटेंडंटकरता मिळालेले आहे. बाकीचे जे 27 कॅन्डिडेट आहे ते परत जे ज्यांचा नंबर असेल आणि त्यांच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे आणि एक्सपिरियन्ससुद्धा पाहिजे त्यांना सिलेक्शन होईल. ठीक आहे. फक्त आता सध्या जे 30पैकी 3च कॅन्डिडेट याच्यामध्ये सिलेक्ट झालेले आहे. ठीक आहे. तर नंतर बघा मित्रांनो पोस्ट जे आहे ते स्टोअर कीपरचं पोस्ट आहे, 6 जागा टोटल होत्या. याच्यामध्ये तरी तुम्हाला दिसून येणारच आहे की या 6 जागेपैकी 1, 2, 3, 4, 5 फक्त 2 जागा ज्या आहेत त्या अंडर व्हेरिफिकेशन आहे आणि बाकीच्या 4 जागा याच्यामध्ये खाली राहणार आहे, त्या पुढे फॉरवर्ड होणार आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा 6 जागेपैकी गणेश देवेकर मेल कॅन्डिडेट OBCमधून ॲबसेंट होता डॉक्युमेंट्स करता, कारण की यांचं भरपूर ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे, एका ठिकाणचं सिलेक्शन त्यांनी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे बाकीच्या जागा शिल्लक आहे. ठीक आहे. नंतर योगेश चव्हाण मेल कॅन्डिडेट विजयमधनं होते, ओपन जनरल 2ची जागा होती, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता ॲबसेंट आहे. नंतर आहे विशाल बाराते मेल कॅन्डिडेट EWSमधून ज्यांना जागा आहे अंडर व्हेरिफिकेशन आहे. ठीक आहे. नंतर आहे दगडू पाटील मेल OBC एक सर्व्हिसमॅन, ओपन एक नॉट एलिजिबल म्हणजे ॲबसेंट होते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता. नंतर आहे अर्चना गोजरे फिमेल कॅन्डिडेट NTPमधून आहे, LDS आहे आणि ओपन LDSमधून अंडर व्हेरिफिकेशन आहे, अमरावती डिव्हिजन त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे 4 जागा याच्यामध्ये तुम्हाला आरती लेंडे फिमेल कॅन्डिडेट ST कॅटेगरीमधून ॲबसेंट होत आहे, म्हणजे
फक्त 6 जागेपैकी 2 जागेकरता कॅन्डिडेट उपलब्ध आहे, 4 जागा पुढच्या कॅन्डिडेटना मिळणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अशा भरपूर जागा तुम्हाला दिसून येणार आहे की ज्या भरपूर विद्यार्थी ॲबसेंट आहे, कोणाकडे एक्सपिरियन्स नाही त्याच्यामुळे जागा शिल्लक आहे, कोणाकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही त्याच्यामुळे जागा शिल्लक आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचे जे वेटिंग क्लिअर होण्याचे चान्स आहे, मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलेलं आहे की वेटिंग लिस्ट याच्यामध्ये क्लिअर होण्याचे चान्स भरपूर आहे. फक्त तुमच्याकडे सगळे कागदपत्र, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि मेन जे आहे तो एक्सपिरियन्स आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हा व्हिडिओ आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये थोडीशी जी तुम्हाला माहिती द्यायची आहे ती माहिती आता अशी द्यायची संदर्भाबाबत माहिती आहे मित्रांनो. जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो आणि मी याच्या अगोदर एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता की ITI इन्स्ट्रक्टरवर ज्याच्या केसेस चालू आहे त्या केसेसवरती व्हिडिओ बनवला. त्याच्यात मी बोललो होतो की जे केस चालू आहे LDHची ती फक्त मुलींच्या मॅटरची आहे, त्याच्यामुळे बाकींच्यावर याचा काही परिणाम होणार नाही, त्यांचा निकाल लवकरात लवकर घोषित होईल असं मी बोललेलो होतो त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर चॅनलवर बघू शकता. ठीक आहे तो व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये मी बोललो होतो की ज्या मुलींची केस आहे त्या मुलींचं फक्त रिझल्ट डिक्लेअर होणार नाही, बाकींच्या रिझल्ट डिक्लेअर होईल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक लाईन त्यांनी दिलेली आहे, सगळ्यात आखरीचा पॅराग्राफ बघा. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने महिला उमेदवारांना मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे मूळ अर्ज क्रमांक 1560/2023 अन्वये याचिका दाखल केलेली असल्यामुळे महिला उमेदवारांचा निकाल जो घोषित करण्यात आलेला नाही, म्हणजे त्यांना स्टे ठेवण्यात आलेला आहे महिला उमेदवारांना. बाकींचा जो निकाल आहे तो घोषित झालेला आहे. याच्यासुद्धा मी याच्यावरती व्हिडिओ बनवू शकलेला नाही, परंतु याच्यासुद्धा तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तुमचं की तुमच्याला कोणती जागा मिळणार आहे. कारण की भरपूर ट्रेडच्या अशा आहे जसे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर. मी याच्यावरती एक व्हिडिओ वेगळा घेईन कारण की हा व्हिडिओ जर आता याच्यात घेतला तर याला वेळ लागेल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करू शकता मित्रांनो की तुमचा जो वेटिंग आहे ते वेटिंग कितव्या नंबरचे आणि कशा प्रकारे क्लिअर होऊ शकते. तर तुम्ही थोडं मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला. तर याच्यावर तुम्ही व्हिडिओ घेऊनच येईल, नावासोबत घेऊन येणार आहे की याच्यानंतर जसं आता सूरज दास आहे तर यांचा जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला ते उपलब्ध होतं, याच्यानंतर कोणत्या मुलाचं नाव येणार आहे यांच्या जागी याला चान्स मिळणार आहे. तर असं मी सगळे व्हिडिओ याच्यामध्ये घेऊन येणार आहे. तुम्ही पण सुद्धा कॅल्क्युलेशन काढू शकता. 5व्या नंबरची जागा बघा, 27 नंबरला डायरेक्ट मेल OBC एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहे, हे सुद्धा उपलब्ध नव्हते. तर याच्यापैकी तुम्हाला स्वतः अंदाज येईल की कसल्या प्रकारचे इथे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला विद्यार्थी ॲबसेंट होते. ठीक आहे. तर त्यावरती वेगळा व्हिडिओ म्हणजे नावासहित मी घेऊन येणार आहे की ज्यांचे चान्सेस आहे क्लिअर होण्याचे वेटिंग लिस्टमधून. ठीक आहे. तर त्याच्याकरता पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. ठीक आहे. काही तुमचा प्रश्न असेल, काही तुमच्या अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाला नेहमी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. जसे मला उत्तर देता येईल, जसा वेळ भेटेल तसा मी तुम्हाला उत्तर देत असतो. ठीक आहे. तुम्हाला इथे कमेंट करायचे असेल इथे कमेंट करा, नसेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर चला, असो, जे सिलेक्ट झाले त्यांना बेस्ट ऑफ लक आणि वेटिंग लिस्ट वाढल्यानंसुद्धा बेस्ट ऑफ लक, तुमचेसुद्धा चान्स आहे. ठीक आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.